प्रेम, कुटुंब आणि मर्डर तीनदा DNA चाचणी केल्यानंतर समोर आली थरकाप उडवणारी घटना। ही घटना काय आहे ही जाणून घेण्यासाठी आताच आपल्या RA मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सुमारे 3.5 वर्षापूर्वी एका मुलीचा सांगाडा शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला होता। यावेळी मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यापासून न्यायालयात धाव घेतली। आपल्या मुलीचा सांगाडा तरी अंतिम संस्कारासाठी द्यावा अशी त्यांची इच्छा होती, मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे होऊ शकले नाही। त्यानंतर 2 वर्षांनी DNA चाचणी करण्याची कल्पना कुणाला तरी सुचली, पण यानंतरही या कहाणीत अधिकच गुंतागुंत होत गेली। इटावा येथील सरकारी रुग्णालयाच्या शवपेटीत एक मृतदेह 40 महिने पडून होता। हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय, पोलीस ठाणे आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत राहिले, मात्र मृतदेह मिळाला नाही। शिवाय या 40 महिन्यात 2दा त्या मृतदेहाची DNA चाचणी करण्यात आली होती, पण दोन्ही वेळा अहवाल असा आला की मृत व्यक्तीची ओळखही पटू शकलेली नाही। मात्र 40 महिन्यांनी अचानक एके दिवशी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी अनेक प्रश्न उभे राहिले। त्यात हा मृतदेह कोणाचा होता? या हल्लेखोरांना माफ केले का? परंतु या मृतदेहाची मर्डर मिस्ट्री ऐकली तर कोणीही हैराण होईल। इटावाच्या सलेमपूर भागातील 19 वर्षीय मुलगी रीता अचानक तिच्या घरातून गायब झाली होती। रीताला घरच्यांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेही सापडलेली नाही। त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली। मात्र काही दिवसांनीच गावातील बाहेर एका शेतात सांगाडा आढळून आला। मृतदेहावर केमिकल टाकून तो जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले। मात्र सांगाड्याजवळ लेडीज चप्पल आणि कपडे पाहून हा मृतदेह रीताचाच असल्याचा संशय होता। रीताचे घरचे हा मृतदेह रीताचाच असल्याचा दावा करत होते, परंतु पोलीस त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते। सांगाड्याची 2दा DNA चाचणी केली तरीही ते स्पष्ट झाले नाही। त्यामुळे सांगाडा रीताच्या कुटुंबियांना देण्यास पोलिसांनी नकार दिला। त्यानंतर 3 ते 4 वर्ष हे असेच सुरू राहिले। रीताच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। याआधी 2 वेळा DNA अहवाल स्पष्ट न झाल्याने आणि सांगाडा अजूनही फ्रीजमध्येच पडून असल्याने कुटुंबियांनी पुन्हा एकदा सांगाड्याशी आपला DNA जुळवून घेण्याची विनंती केली आणि गरज पडल्यास त्यासाठी लागणारा खर्चही उचलण्याचा तयार असल्याचे त्यांनी सांगितले। उच्च न्यायालयाने कुटुंबियांची ही तक्रार केवळ गांभीर्याने घेतली नाही, तर पोलिसांनी 3 वर्षांहून अधिक काळ फ्रीजमध्ये सांगाडा कसा ठेवला यावर चिंता व्यक्त केलेली आहे। जास्तीत जास्त 72 तास शवगृहात ठेवण्याचा नियम आहे आणि त्यानंतर आवश्यक नमुने सुरक्षित ठेवून अंत्यसंस्कार केले जातात। जेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार इटावा पोलिसांनी 3ऱ्यांदा DNA नमुने गोळा केले, यावेळी जेव्हा DNA रिपोर्ट समोर आला तेव्हा तीच गोष्ट घडली ज्याचा दावा रीताचे कुटुंबीय 3 वर्षांपासून अधिक काळ करत होते। हा सांगाडा इतर कोणाचा नसून सलेमपूर गावातील रीता या मुलीचाच असल्याचे DNA रिपोर्टमधून स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी घाईघाईने रीताच्या कुटुंबियांना बोलून 3 वर्ष 4 महिन्यांनी अचानक सांगाडा त्यांच्या ताब्यात दिला। शिवाय गावातील एका शेतात तिच्यावर संस्कारही केले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इटावा येथील रहिवासी असलेले 19 वर्षीय रीता तिच्या गावातील रामकुमार यादव नावाच्या व्यक्तीशी संबंध होते। दोघेही फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलत होते, मधून एकमेकांना भेटायचे। पण अडचण अशी होती की दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते। रामकुमार विवाहित होता आणि त्याला मुलेही होती। या परिस्थितीत रीता आणि रामकुमार यांच्यातील संबंधांवर दोघांच्याही कुटुंबियांचा आक्षेप होता। त्यामुळेच गावाबाहेरील एका शेतात सांगाडा सापडला आणि सांगाड्याजवळ रीताची चप्पल, कपडे सापडले। तेव्हा रीताच्या कुटुंबियांनी थेट रामकुमार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले। रामकुमारने त्यांच्या कुटुंबियासह रीताची हत्या केली असा आरोप रीताच्या कुटुंबियांनी केला। या दरम्यान रामकुमारचे संपूर्ण कुटुंब गाव सोडून गेले। पण आता DNA अहवालात सांगाडा रीताचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानकच रामकुमारने न्यायालयात आत्मसमर्पण केलेले आहे। दुसरीकडे 3 वर्षांहून अधिक काळ लोटूनही पोलिसांना अद्यापही रीताचा मोबाईल सापडलेला नाही आणि इतक्या वर्षांनंतरही पोलिसांना रीताचा मोबाईल परत मिळण्याची शक्यता कमी आहे। हा धक्कादायक प्रकार ऐकून सर्वत्र चिंतेची बाब निर्माण झालेली आहे।